हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविद। मी अनिता विराडोळ, छत्रपती संभाजीनगर, सिडको उपासना केंद्र। मी 2016मध्ये उपासना केंद्रामध्ये जॉईन झालो। 2015मध्ये माझ्या मुलाचं लग्न झालं होतं। सुनबाई घरात नवी आली होती, तिचा जॉब चालू होता। 2017मध्ये त्यांना सुंदर मुलगाही झाला। असं आमचं सगळं हसत खेळत व्यवस्थित चालू होतं। परंतु 8 मार्च 2019ला अचानक एकाएकी एका अनाहूत संकटानं आमच्या दारावर थाप दिली। माझ्या अवघ्या 27 वर्षाच्या सुनबाईला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आणि आम्ही सर्व कुटुंबीय दुःखाच्या खाईत लोटले गेलो। कॅन्सरचं आम्ही त्यावेळेस ऐकूनच होतो की तो आजार खूप दुर्धर असतो, त्याचे उपचार खूप महागडे असतात। त्याच्यामुळं आमच्या डोक्यात विचार घुंगावू लागले की आता आपण ह्याचा सामना कसा करणार। त्याचं ते पेट स्कॅन, केमोथेरपी वगैरे महागडे उपचार आपण मॅनेज कसे करणार। त्याची लाखो रुपयाची इंजेक्शनं आपण कसं सहन करणार। आपली आर्थिक परिस्थिती तर बेताचीच होती। मानसिक बळही आमच्याकडं फारसं नव्हतं। सुनबाई तर तिकडं एकुलती एकच होती, मलाही मुलगा एकटाच। आर्थिक आणि मानसिक बळाचा पूर्णपणे अभाव होता आणि अशा वेळेस आपण ह्या संकटाचा सामना कसा करायचा, अनेक विचार, असंख्य विचार डोक्यात घर करून राहत होते। पण बापूंनी मला 2016मध्येच उपासना केंद्रात सामील करून घेतल्यामुळं, त्यांच्या नित्य उपासनेचं कवच माझ्याभोवती असल्यामुळं मी त्यातली त्यात थोडीशी स्थिर होते आणि ह्या संकटाला आपण 2 हात करूनच मागं परतवलं पाहिजे, खचून चालणार नाही, नामहरम होता कामा नये, हे विचार बापू कृपेनं माझ्या डोक्यात येत होते। आणि त्याप्रमाणे मग उपचार पद्धती सुरू झाली। तिला केमोथेरपी देण्यात आली, रेडिएशन करण्यात आले, पेट स्कॅन करण्यात आले, रूटीन चेकअप सुरू झालं। 2 लाखाची इंजेक्शनं तिला 2 वर्ष दिली आणि हे सर्व उपचार आम्हाला ESIP तर्फे मिळत गेले आणि बापू कृपेनं सर्व काही आम्हाला, म्हणजे इंजेक्शन द्यायची सुद्धा आपली कपॅसिटी नाही असं जेव्हा मला सुरुवातीला वाटत होतं, तिथे 2 लाखाची इंजेक्शनं 2 वर्ष आम्ही मॅनेज केले। परंतु तसाही फारसा फरक तिच्यात पडला नाही। त्याच्यानंतर 5 लाखाचे इंजेक्शन सुरू करण्यात आलं आणि डॉक्टरांकडून सांगण्यात आलं की आता हा शेवटचा उपचार आहे, ह्याच्यानंतर काही फारसं मॅनेज करता येणार नाही। मग मी बापूंना परत प्रार्थना केली की ह्या संकटाचं निवारण होऊ दे। नातू अवघा 1.5 वर्षाचा आहे, संसार नवीन आहे आणि बापू कृपेमुळंच 5 लाखाचं इंजेक्शनसुद्धा 2 वर्ष तिनं सहन करत गेली। तसं इंजेक्शन सहन करणंही तसं अवघडच असतं। दरवेळेस ते ब्लड चेक करायचं, त्या रक्तातले घटक व्यवस्थित आहेत का बघायचं, असं ती सगळी थेरपी असते। त्यामुळं मी मनातल्या मनात खूप धास्तावलेले होते। परंतु 2019 ते 2023 आम्ही सर्व कुटुंबियांनी अविरत स्ट्रगल करून ते 2 लाखाचं इंजेक्शनही तिनं पचवलं आणि 5 लाखाचं इंजेक्शनही तिच्या शरीरानं मानसिक बळ संपादन करून पचवलं आणि ही सर्व बापू कृपेमुळं झालं अशी माझी पूर्णपणे धारणा आहे। 6 महिन्यापूर्वी माझी सुनबाई पूर्णपणे कॅन्सरमुक्त झाली। बापूंची माझ्या परिवारावर अशीच अविरत कृपा राहावी, त्यांच्या चरणांपासून त्यांनी मला कधीही दूर करू नये, ही बापूचरणी प्रार्थना करते। हरिओम श्रीराम नाथ संविद। आय लव्ह यू डॅड।